विकास। रत्नागिरी शहरातील टिळक आळी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने यंदा त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला आहे। सीमन देवी करमरकर या महिलेने त्रिपुरारी पौर्णिमा ते पावसाविषयी माहिती दिली। नमस्कार। टिळकाळी गणेशोत्सवाचं हे 100वे वर्ष चालू आहे। यावर्षी हे शताब्दी वर्ष सुरू झालंय आणि हा आपण त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव हा पहिला कार्यक्रम घेत होतोय। खरं तर दिवसभर महिला याच्यासाठी झटतायत। फुलांची रांगोळी इथे मोठ्या प्रमाणात केलेली आहे। त्याच्याबरोबर टिळक स्मारक जे आमच्या इथलं जन्मस्थान आहे तिथेही दीपोत्सवाचा आता नियोजन चालू आहे। तिथे सगळी मुलं दिवे लावतायत। लहान मुलं, मोठी मुलं, महिला आणि पुरुष वर्ग सगळ्यांनी सहभाग घेतलाय आणि पाऊस जरी आलेला असला तरी तुम्ही बघत असाल की उत्साहात एक कणही फरक पडलेला नाहीये। तेव्हा आमचे असेच कार्यक्रम 100व्या वर्षानिमित्त वर्षभर चालू राहणार आहेत। तर आमच्या सगळ्या टिळकरीकरांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा आणि रत्नागिरीकरांनाही तसाच प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करते। माझं नाव सीमंतिनी करमरकर, मी इथली माहेरवासीण आहे। त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून टिळकाळी गणेश मंडळ त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून टिळकाळी गणेश उत्सव मंडळातर्फे गणेश मंदिर, टिळक जन्मस्थानासह विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।